यानंतर बघूयात अयोध्येतल्या बातम्या। राम भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे। श्रीरामाची नवीन मूर्ती अयोध्येच्या राम मंदिरामध्ये वाजत गाजत दाखल। बालक रूपातील मूर्ती 150 ते 200 किलोच्या आसपास। रामलल्लांच्या गर्भगृहाची झलक TV9 मराठीवर। याच गर्भगृहामध्ये होणार मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना। रामांच्या मूर्तीसाठी मोठ्या आसनांची व्यवस्था। नेपाळचे रामभक्त अयोध्येमध्ये दाखल। नेपाळचे रामभक्त भजनामध्ये दंग। अयोध्येत ठिकठिकाणी भजन संघ सुरू। अयोध्येतील सीताराम यादव यांच्याकडून 70 वर्षांपासून रामाला प्रसाद देण्याची सेवा। 22 जानेवारीला सुद्धा सीताराम यादव यांच्या दुकानातून रामलल्लांना भोग। 2.5 किलो पेढा आणि 5 किलो रबडीचा हा भोग देण्याची परंपरा। दिल्लीवरून अयोध्या जाणारी विमानसेवा पुन्हा रखडली। अयोध्येला जाणाऱ्या अनेक फ्लाईट उशिराने। दिल्लीत थंडी आणि धुक्यामुळे विमानसेवा विस्कळीत। विमानसेवा रखडल्यानं प्रवाशांचे मात्र हाल। पुण्यातील सारसबागेमध्ये राम मंदिराची प्रतिकृती। विशेष मुलांनी एकत्रित येत साकारलं प्रभू रामाचं भव्य मंदिर। 10 दिवस परिश्रम घेत मुलांनी साकारली प्रतिकृती। अयोध्येतील राम मंदिराच्या स्वच्छता सेवेची संधी पुणे स्थित BVG इंडिया लिमिटेड या कंपनीकडे। कोट्यावधी भाविकांच्या चरणधुळीची स्वच्छता सेवा करण्याचं काम कंपनीद्वारे केलं जाणार। धुळ्यातील पांझरा नदी पात्रामध्ये हुबेहूब अयोध्या मंदिर साकारण्यात आले। मंदिराची लांबी 110 फूट, उंची 60 फूट तर रुंदी 70 फूट। भाजपचे विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून मंदिराची उभारणी। अयोध्येतील महिलांनी डोक्यावर कलशामध्ये आणलं शरयू नदीचं पाणी। शरयूच्या पाण्यानं रामलल्लांना जलाभिषेक केला जाणार। महिलांमध्ये मोठा उत्साह। राम आएंगे म्हणत धरला ठेका।